मी कॉलेजमध्ये आलो 67 साली. विलासराव 61 साली आले. ह्याचा अर्थ विलासराव माझ्यापेक्षा वयाने वडील आहेत. वयाने जरी वडील असले तरी दिसायला ते तरुण आहेत. मी दोघंही विधानसभेत गेलो. एकाच बसने आम्ही कुर्डवाडला पोहोचलो आणि एकाच ट्रेनने आम्ही प्रवास करत होतो. पक्ष दोन होते पण बस आणि ट्रेन मात्र एक होते. आम्ही दोघं एकाच वेळी विधानसभेत गेलो आणि एकाच वेळी आता लोकसभेत म्हणजे दिल्लीला एकाच वेळी गेलो. मी एकदा निवडणूक हारलोय आणि ते एकदा निवडणूक हारले आणि पुन्हा हरायचं नाही असं ठरवून मात्र मग शेजार धर्म पाळतोय. पेट्रोल बद्दल मी बोलत नाही कारण मित्राला सार्वजनिक ठिकाणी अडचणीत आणायचं नाही आणि म्हणून मी ठरवलंय की आज राजकारण बोलायचं नाही. परंतु राजकारण म्हणजे काय वैयक्तिक शत्रुत्व नाही. ज्याच्या वेळा भूमिका घ्यायची असते त्याच्या वेळा कडाडून ती भूमिका घेणं आणि त्या विचाराला विरोध करणं हे का करतच राहिलं पाहिजे. निखळ मैत्री ही काही राजकारणात असते की नाही आणि म्हणून निखळ मैत्रीमधूनच आम्हाला एक नवीन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस एक वेगळं राजकारण पुढे आणावं लागेल की त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दल प्रेम असेल, आदर असेल, सन्मान असेल, परंतु एकमेकाचे विचार मात्र राजकीय पक्ष म्हणून ते भिन्न असतील. त्या मर्यादा सांभाळण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथरावजी मुंडे तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. हे जर मी जाहीरपणाने लागू करायला जर सांगितलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि विलासरावजी जेव्हा जेव्हा मला काही म्हणजे उपमुख्यमंत्री झालो तेव्हा नंतर राज्याचा विरोधी पक्षनेता झाला तर हिंदुस्थानच्या एकाच विरोधी पक्षाचा नेता सत्कार सरकारने केल्याचं पहिलंच उदाहरण लातूर पॅटर्न मध्ये. कारण आम्हा दोघांनाही तिथं पोहोचून आता वर्ष दीड वर्ष झालेलं आहे. त्या हवेचा अंदाज अजून दोघांनाही आलेला नाही आहे. त्यामुळे सेंट्रल हॉलमध्ये जरी आम्ही दोघं बसलो असलो तर मुंबईच्या हवेची चर्चा करतो आम्ही.